नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाजी खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवर सहज सुलभ दासबोध या सिरीज मध्ये परत एकदा आपले स्वागत आहे. आपण आपल्या दर्शकांसाठी आजचे विषय काय आहेत ते जरा सांगूया. आपल्याला माहिती आहे मराठीतून दासबोध आणि ही शिकवण जी आपल्याला आहे डॉक्टर शुभदा जी खटावकर यांच्या वाणीतून कथनातून ऐकायचे. आज आहे भाग 22वा, दशक 10वा, भीम दशक. यापैकी पुढचे 5 समास म्हणजे विषय 6 ते 10. महंत लक्षण, चंचल नदी लक्षण, अंतरात्मा विवरण, उपदेश निरूपण, निस्पृह वर्तन. डॉक्टर शुभदाजी, आपल्याला विनंती आहे की आपण आजचे कथन सुरू करावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व दर्शकांना, श्रोत्यांना, दासबोधावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिकांना माझा विनम्रतापूर्वक साष्टांग नमस्कार. आज आपण 11व्या दशकामधला 6वा समास अभ्यासणार आहोत. याच्यात जे शीर्षक आहे या समासाचं
ते आहे महंत लक्षण. महंत म्हणजे काय तर आध्यात्मिक पुढारी. पण त्याचं वर्णन करण्यापूर्वी श्री समर्थ आपल्याला समजावून सांगतात की समाजात वेगवेगळे पुढारी असतात. सामाजिक पुढारी, राजकीय पुढारी, सांस्कृतिक पुढारी, शैक्षणिक पुढारी. मग त्यांच्या कार्याचा उद्देश प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. अर्थात त्याचप्रमाणे त्यांचा लोकच संग्रही असणार. परंतु श्री समर्थांचा महंत जो आहे तो या बाकी कोणत्याही कामाचा पुढारी नसून तो केवळ आध्यात्मिक नेतृत्व करणारा नेता असल्याने त्यांनी श्रीरामचंद्र हा त्यांचा सर्वश्रेष्ठ आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे. शिवाय श्री समर्थांना हे अभिप्रेत आहे की सर्व पाकळ्या उमललेलं कमळ जसं अति सुंदर दिसतं त्याप्रमाणे महंताचे जीवन सर्व बाजूनी विकसित झालेले असावे. निस्वार्थी महंताचे लोकांच्या हृदयी स्थान असते. ही गोष्ट ते आपल्याला आवर्जून सांगतात. त्याचा लोकांना आधार वाटतो आणि म्हणून तो एन केन प्रकारेण प्रयत्नशील राहून लोकांना सन्मार्गावर आणतो. म्हणजे या महंताचं सर्वात महत्वाचं कार्य काय असेल तर परमार्थाच्या दिशेने समाजाला वाटचाल करायला लावणं आणि त्या सन्मार्गावर त्यांना आणून त्यांचं जीवन कृतकृत्य करणं. लोककल्याण हा त्याचा ध्यास आणि श्वास असतो. म्हणजे त्याच्या ध्यासामध्ये श्वासामध्ये लोककल्याणाशिवाय दुसरी कोणतीही भावना नसते. अफाट लोकप्रेमाची संपत्ती मिळवूनही तो लीलया अंतरात्म्याप्रमाणे अलिप्त असतो. म्हणजे तो कुठल्याही सन्मानाचे सौभाग्य प्राप्त व्हावं, लोकांकडून त्याचा गवगवा केला जावा यातली कुठलीही भावना त्याच्या अंतःकरणात नसते. आणि हेच त्याचं मोठेपण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ते म्हणतात या समासाचं खोलवर मनन केल्याशिवाय महंताचं श्रेष्ठत्व एक तर समजणार नाही. आणि तसा महंत बनून आपल्याला लोककल्याण करायचं असेल तर ती भूमिका परिपूर्ण आपल्यामध्ये उतरण्यासाठी या समासाचा नितांत अभ्यास आवश्यक आहे. ही शिकवण घेऊन आपण या समासाच्या म्हणजेच या दशकाच्या 7व्या समासाकडे वळतो आहोत. त्याचं शीर्षक आहे चंचल नदी. या समासामध्ये श्री समर्थ मूळ मायेला नदीचं रूपक देतात. म्हणजे ते म्हणतात मूळ मायेची अवस्था कशी आहे तर नदीसारखी आहे. म्हणजे ती उगमापासून थेट अगदी सागरापर्यंत सतत वाहत राहते तशी मूळ मायेची अवस्था आहे. त्याचबरोबर हे स्पष्ट करतात की ती चंचल आणि वासनामय असल्यामुळे वाहणाऱ्या नदीसारखीच तिची परिस्थिती आहे. परब्रह्माच्या अनेक शक्ती आहेत. त्यापैकी मूळ माया ही एक शक्ती आहे. खरे तर तिचं मूळ स्वरूप अत्यंत सूक्ष्म, निर्मळ, सर्वव्यापी असून ती ब्रह्मदेवा किंवा ब्रह्मा इतकीच पवित्र आहे. तिच्या स्मरणाने जग देखील पवित्र बनते. ते अदृश्यपणे सूक्ष्माकडून स्थूलाकडे प्रवास करते.
जगात जे सर्व प्राणी दिसतात आणि ते जे कार्य करतात त्यांच्या कार्यामागची जी मूळ प्रेरणा आहे ती प्रेरणा म्हणजे ही मूळ माया आहे. पण ते म्हणतात प्राण्यांमध्ये सत्व रजतम गुणांच्या ज्या प्रमाणात ज्या प्राण्यामध्ये जो गुण कमी जास्त असेल त्या प्रमाणामध्ये सौम्य क्रूर प्रेमळ रूपाप्रमाणे ती रूप धारण करते आणि मग ती व्यक्त दशेमध्ये आपल्याला दिसून येते. तिच्या सामर्थ्याला सीमा नाही. माणसात तिचे अस्तित्व वृत्ती रूपाने आढळते. सामान्य जनांचा ओढा वृत्ती स्थूलाकडे अधिक प्रमाणात असते. हे आपण मागच्या अनेक समासांमध्ये समर्थाने पुन्हा पुन्हा आपल्याला त्याची आठवण करून दिली. अनेक जण तिच्या प्रवाहात वाहून जातात आणि मग ते म्हणतात तिथेच त्यांचा अंत होतो, म्हणजे ते संपून जातात. अगदी मोजके लोक स्थूलाकडून आपला प्रवास सूक्ष्माकडे वळवून त्या ठिकाणी अधिक आकर्षित झाल्याने त्यांची वाटचाल सूक्ष्माकडे होते. वाटेत लागतो त्यांना ब्रह्मलोक. म्हणजे या प्रवासामध्ये पुढे पुढे जात असताना ब्रह्मलोक आपल्याला ओलांडून पुढे जायचा असतो आणि मग त्यालाही मागे टाकून ते लोक उगमस्थानी पोहोचतात. उगमस्थानी म्हणजे जेथून आले तेथे ते पोहोचतात. तेथे त्यांना अत्यंत शुद्ध रूपाची, माणसामधलं किंवा साधकामधलं शुद्ध रूप कोणतं, तर श्री समर्थ म्हणतात त्याच्या अंतरात अष्टोप्रहर एकच जाणीव असणं आणि ती जाणीव म्हणजे मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, ही अनुभूती येते. या अनुभवाच्याही पलीकडे गेल्यावर आपल्या मधल्या ज्या सत्व रजतम वृत्ती ज्या प्रमाणात आहेत त्या लोप पावतात. किती महत्वाची गोष्ट आहे की तिथे कुठलीही वृत्ती शिल्लक राहत नाही. मग कोणती क्रिया घडते तर ब्रह्माची एकाकारता तदाकारता एकरूपता होते. मग त्याचा परिणाम काय होतो तर त्या वेळेला आपल्याला आयुष्यभर इकडे इकडे नाचवणारी, आपल्या मनामध्ये विविध भावनांचे कल्लोळ निर्माण करणारी मूळ माया या ठिकाणी अंतर्धान पावते. म्हणजे तिचं काडी मात्र अस्तित्व उरत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की या नदीच्या पलीकडे जाऊन पाहिल्यास आपल्याला असाच अनुभव येईल की मग मन या निष्कर्षापर्यंत पोहोचेल की ही नदी नव्हतीच, म्हणजे मूळ मायेचं अस्तित्व नव्हतं. अशी एक सुंदर शांत आणि शुद्ध निराकार अशी जीवनाची मनाची स्थिती निर्माण होईल. अशी अनुभूती प्राप्त करणाऱ्या पुरुषाला समर्थाने एक विशेषण दिलेलं आहे आणि ते त्याला म्हणतात वृत्ती शून्य योगेश्वर. योगेश्वर म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म आणि वृत्ती शून्य म्हणजे ज्याच्या मनामध्ये मायेचा कुठलाही विकल्प उरलेलाच नाही, ती वृत्ती शून्य योगेश्वर अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी. आपण त्या उंचीपर्यंत पोचावं. हाच खरा आपला आध्यात्मिक जीवनाचा सुफल संपूर्ण होणारा प्रवास आहे. आणि मग हा समजून घ्यायचा असेल, साधनेमध्ये आपल्याला अत्यंत उच्च प्रतीचं यश प्राप्त करायचं असेल तर आपल्याला या समासाच्या अभ्यासाशिवाय तरुणोपाय नाही.
इथे आपण समर्थांचे अत्यंत कृतज्ञ राहिलं पाहिजे पावलोपावली, की खूप सोप्या पद्धतीनं काहीही साधन बाहेरला आणून त्यासाठी वापरण्यासाठी वेगळा वेळ वेगळा पैसा काहीही खर्च करावं लागत नाही. ही दासबोधाची अत्यंत मोलाची शिकवण घेऊन आपण या दशकाच्या पुढच्या समासाकडे म्हणजे 8व्या समासाकडे वळतो आहोत. 8व्या समासाचं शीर्षक आहे अंतरात्मा विवरण. विवरण म्हणजे स्पष्टीकरण, त्याबद्दलची चर्चा. परमात्म वस्तूचा विचार करताना श्री समर्थ आपल्याला या प्रक्रियेच्या अंतर्गत असणाऱ्या 3 पायऱ्या सांगतात. त्या कोणत्या आहेत? तर पहिली पायरी आहे आपल्या देहामध्ये वास करणारी जी आत्मशक्ती आहे त्यालाच आपण आत्मा म्हणतो. त्यानंतर या चराचर विश्वामध्ये वास करणारी जी शक्ती आहे त्याला अंतरात्मा म्हटलेलं आहे. आणि या विश्वाच्या पार जाऊन जी उरणारी आणखी एक शक्ती आहे त्या शक्तीला समर्थांनी परमात्मा म्हणलेला आहे. म्हणजे अंतरी वसणारा आत्मा, विश्वामध्ये वसणारा जो काही अंतरात्मा, आणि त्या पलीकडे पार जी प्रचंड मोठी शक्ती आहे ती आहे परमात्मा. ते म्हणतात या 3 शक्ती वेगवेगळ्या आपल्याला दिसत असल्या तरी त्यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हा कुठलाही भेदभाव नाही. प्रत्येकाची अनुभूती आणि व्यापकता फक्त वेगवेगळे असते एवढंच. माणूस देहाच्या साहाय्याने सर्व प्रकारची इंद्रिय सुखे सहज भोगत असतो. म्हणजे आपण डोळ्यांनी काही प्रयत्न करता दिसतं, कानाने काही प्रयत्न करता ऐकू येतं, नाकाने श्वास चालू राहतो, बुद्धी आपल्याला ज्ञान द्यायचं काम करते. परंतु ते म्हणतात इतक्या सहजतेने आपल्याला ह्या क्रिया घडत असल्या तरी या देहाचं जे चलन वलन आहे म्हणजे जी हालचाल करणाऱ्या शक्ती आहे त्या आत्म्याचा मात्र आपल्याला पूर्ण विसर पडलेला असतो. डोळ्यांची काळजी घेतो, कानांची काळजी घेतो, जरा काही झालं की डॉक्टरांकडे जातो, पण त्याला सगळ्यांना प्रेरित करणारी जी सर्वांच्या ठिकाणी असलेली शक्ती आहे त्या अंतरात्म्याचा, त्या आत्म्याचा, देवाचा आपल्याला सर्वत्र सर्व ठिकाणी आणि कायमच विसर पडलेला असतो. सर्व विश्वाचा जो नियंता त्याला समर्थ सूत्रधार म्हणतात. मग त्याचे ज्ञान करून घेतल्याने माणसाची वृत्ती विश्वव्यापी बनते. म्हणजे माणूस स्वतःच्या जी काही तुरुंगच म्हणूया त्या तुरुंगातून बाहेर पडतो आणि विश्वव्यापी बनतो. प्रत्येक ठिकाणी समर्थाने सांगितलं की माणूस हा अपूर्ण आहे, त्याचे संपूर्ण ज्ञान किंवा त्याला ती प्राप्ती होत नाही. यास्तव त्याच्याशी समरस होऊन म्हणजे या विश्वाशी एकाकार व्हावे लागते. यासाठी काय करावं लागतं? तर पहिला अभ्यास आहे की आपल्याला दृश्याच्या विवरणाने प्रारंभ करायचा आणि नंतर अंतरात्म्याचे अखंड चिंतन करायचे. म्हणजे दृश्याशी एकरूप व्हायचं आणि त्यानंतर अंतरात्म्याशी एकरूप होण्यासाठी चिंतनाची दिशा पकडायची आणि चिंतनाने मग त्याच्याशी एकाकार साधना करता येते. सर्व जे काही
ही जीवनाचं समुच्च किंवा जी धनधन्यता आपल्याला प्राप्त करायची आहे ती प्राप्त करण्यासाठी अंतरात्म्याशी एकरूपता साधण्याचं श्रेय प्राप्त केल्याशिवाय या मार्गावर परमार्थात आपल्याला कोणतीही गती नाही. यासाठी ही गती प्राप्त व्हावी, परमात्म्याशी आपली एकरूपता साधावी आणि या आपल्या जीवनाचं सोनं व्हावं, यासाठी आपण या समासाची ही शिकवण घेऊया. आणि 11व्या दशकातील 9व्या समासाकडे, म्हणजे ज्याचं शीर्षक आहे उपदेश निरूपण, त्याच्याकडे वळूया. ते म्हणतात हे जग एक कर्मभूमी आहे. म्हणजे इथे जो कोणी जन्माला आला त्याला कर्म केल्याशिवाय गती नाही. म्हणजे कर्मयोग चुकणारा नाही, तो क्रमप्राप्त आहे. कर्म करता करता काय सांगतात, कर्म करत असताना आपल्याला अडचणी तर येणारच आणि अडचणींना पार करून कर्मपूर्ती करायची आहे. मग या मार्गावर जी अडचण येते त्यातून तरुण जाण्यासाठी त्याने आपल्याला अत्यंत सोपा मार्ग सांगितला की भगवंताचं स्मरण करा. मग कोणत्या भगवंताचं करा, तर त्याने आजपर्यंतच्या सर्व विवेचनामध्ये आपल्याला सांगितलं की आपल्या अंतरी असलेली जी शक्ती आहे तिलाच आपण आत्मा किंवा अंतरात्मा म्हणतो. तिचंच भजन करा, तिलाच शरण जा. तो देही वसतो तर जगात जगदात्मा, एकच अंतरात्मा सर्व ठिकाणी आहे. आपल्या आत आहे त्याला आपण आत्मा म्हणतो, जगात आहे त्याला जगदात्मा म्हणतो आणि सर्व विश्वाला व्यापून उरलेला परमात्मा आहे. यांची स्थिती सर्व ठिकाणी अत्यंत म्हणजे एकच सारखी आहे. सर्व प्राणी मात्रांमध्ये त्याचा वास आहे. पण देह बुद्धीमुळे प्रत्येक जण वेगवेगळा बनतो, व्यक्ती तितक्या प्रकृती. यास्तव देह बुद्धीचा त्याग करून देहातील आत्मा पाहावा, हे पावलोपावली समर्थाने आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. त्याचीच अनुभूती ते म्हणतात विश्वातही घ्यावी. त्यानंतर जो परब्रह्म किंवा निश्चल परमात्मा आहे त्याचीही अनुभूती घेता येते. म्हणजे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत आपण जर यशस्वी गेलो तर तिसरी स्थिती ही प्राप्त होते आणि विश्वरूप परब्रह्माची अनुभूती अवघड नाही, ती सोपी आहे. चंचलाचा ऱ्हास म्हणजे निश्चळाचं आगमन. चंचल म्हणजे अस्थिर आणि निश्चळ म्हणजे जे कधीही ढळत नाही, एका जागेवरून दुसरीकडे कुठेही जात नाही, त्याच्या रूपात फरक पडत नाही, त्या निश्चळाचं आपल्यामध्ये आगमन होणं, हा भाव अनुभूती येण्यासाठी आपल्याला अनन्य व्हावं लागतं. देह बुद्धी मीपणा त्यांच्या ऱ्हासाने अनन्यता प्राप्त होते. दृष्ट्याशिवाय अनुभव प्राप्त होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मागच्या समासात ज्याला त्यांनी वृत्तीशून्य योगेश्वर स्थिती म्हणलेली आहे ती येथे आपल्याला प्राप्त होते आणि हीच सर्वश्रेष्ठ अनुभूती आहे. अशी मनोदशा समर्थ म्हणतात प्रत्येक मनुष्याला प्राप्त व्हावी आणि ती प्राप्त होणं कठीण नाही. फक्त सांगितलेल्या पायऱ्या चढत चढत
आपण या वृत्तीशून्य योगेश्वर स्थितीच्या शिखरावर पोहोचायचं आहे आणि यासाठी या समासाचं पारायण करायचं आहे. ही अतिशय मोलाची शिकवण घेऊन आपण आजच्या 11व्या दशकाच्या 10व्या समासाकडे म्हणजे समारोपाच्या समासाकडे जातो आहोत. त्या शीर्षक पहा काय आहे. निस्पृह वर्तणूक. व्यक्ती, संस्कृती आणि समाज संस्था. 3 शब्द सांगितले. व्यक्ती, संस्कृती आणि समाज संस्था अशी मानवी जीवनाची 3 अंगे आहेत. पण त्यामध्ये व्यक्तीला विशेष महत्व आहे. सामान्य माणूस स्वार्थी असतो, हा निसर्ग नियमच आहे. त्याला कोणीही बदलू शकत नाही, त्याला फक्त तो माणूसच बदलू शकतो. मग या स्वार्थीपणाचा नाश होण्याकरता आपल्याला कोण मार्ग दाखवतं? तर संस्कृती आपल्याला मार्ग दाखवते. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये संस्कृतीचं जतन, संवर्धन आणि वृद्धी या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि जे आदर्श त्याने आपल्याला संस्कृतीने दाखवले ते प्रत्यक्षात आपल्यात यावेत याकरता समाज संस्था काम करत असतात. म्हणजे समाज संस्थांचं कार्य कशा करता, तर मानवी जीवनाचं उन्नयन व्हावं, त्यांच्यामध्ये आदर्शांची प्रचिती यावी आणि ते हिमालया एवढे उत्तुंग व्हावेत, ही सामाजिक संस्थांची पार्श्वभूमी आणि त्यांचं महत्वाचं कार्य आहे. मग समर्थ इथे आपल्याला म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जर निस्वार्थीपणाची भावना साकार झाली, म्हणजे प्रकट झाली, तर त्यामुळे समाजाची नैतिक पातळी नक्की उंचावते. कशी उंचावते? तर तो माणूस एका जागी न बसता हजारो लाखोंशी संपर्क साधतो आणि त्याच्या उत्तम चारित्र्याचा समाजावर नक्कीच परिणाम होतो. त्यामुळे समाजाची नैतिक पातळी नक्कीच उंचावते. श्री समर्थ स्वतः निस्वार्थी होते. म्हणजे प्रपंचातल्या किंवा जीवनातल्या कुठल्याही मोहाचा त्यांनी साधा विचार सुद्धा केला नाही. वयाच्या अगदी 8व्या वर्षापासून हा मुलगा आपल्या आईला म्हणतो, आई चिंता करीतो विश्वाची. आणि ही गोष्ट त्याने आयुष्यभर जतन केली. आपल्या प्रत्येक कृतीतून, उक्तीतून समाजाला त्यांनी निस्वार्थी बनवण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी केलेला जो लोकसंग्रह असतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव समर्थांनी या समासामध्ये सांगितलेला आहे. पुढे जाऊन ते म्हणतात, आमचा जो महंत काम करत असतो ते म्हणजे देहबुद्धीच्या म्हणजे स्वार्थाच्या जाळ्यात फसलेली जी माणसं आहेत त्यांना एन केन प्रकारेण बाहेर काढणं, त्या जाळ्यातून त्यांची सुटका करायचं काम फक्त महंत करत असतो. आणि हे काम तो अत्यंत निस्वार्थी भावनेने करतो. मग ते म्हणतात, अशा ज्या महंतांची आम्ही योजना केली त्यांच्यामध्ये कोणकोणते गुणधर्म अपेक्षित आहेत, म्हणजे ते गुणधर्म असल्याशिवाय त्याला महंत ही पदवी किंवा तो कार्य करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. पहिली गोष्ट आहे तो आत्मसाक्षात्कारी असला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे अंतरात्म्याप्रमाणे तो विशाल आणि अनासक्त
समर्थ म्हणजे निस्वार्थी असावा, एकांताची विशेष आवड असावी, केवळ मार्गदर्शन करण्यापुरते त्याने समाजात मिसळावे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला कोणताच परिचय त्याने लोकांना करून देऊ नये. कारण लोक एकदा त्याच्या मागे लागले की त्याला एकांत मिळणं कठीण आहे आणि एकांतवासामध्ये जे ज्ञान संपादन होतं, जी समाधी साधता येते किंवा जो परमार्थ साधता येतो, तो कल्लोळामध्ये गर्दीमध्ये साधता येत नाही. हा आपलाही अनुभव आहे. नित्य नवे लोक शोधावे म्हणजे त्याच लोकांमध्ये त्यानं ते काम एका ठिकाणी करत राहू नये, तर नित्य नव्या लोकांचा शोध घ्यावा आणि त्यांना शहाणे करून सोडावे सकल जन. किती मोलाचा संदेश आहे. तिसरी गोष्ट ते सांगतात, कीर्तिरूपाने लोकांना माहीत असावं की हा कोणीतरी आहे मोठा, एवढीच माहिती असावी. पण ज्या वेळेला लोक त्यांची परीक्षा घेतात, समाजानं आजवर सर्व साधू संतांच्या सत्व परीक्षा घेतलेल्या आहेत, पण ज्यावेळी समाजाची परीक्षा घेईल तेव्हा निरीच्छता स्पष्ट व्हावी. म्हणजे कुठल्याही इच्छेचा तेथे लवलेश असू नये. गंगा जशी वाहते तसं त्याचं मन पवित्र असावं, हे समर्थांना इथे सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर अखंड रूपाने भगवंताचे कथा कीर्तन चालू ठेवावे, त्यात खंड पडू देऊ नये. चौथी गोष्ट ते सांगतात की उत्तम गुणांचा अभ्यास करावा. उत्तम गुणांची प्राप्ती सहजी होत नाही. अगदी फार थोडे लोक आहेत जे जन्माबरोबर सद्गुण घेऊन येतात, पण बाकीच्यांना ते शिकावे लागतात, अभ्यास करावा लागतो, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. मग ते म्हणतात मोठे मोठे जे लोक आहेत त्यांचा आपण समूह बनवून त्यांना कार्यान्वित करावं. म्हणजे दिव्याने दिवा लावावा आणि आपलं कार्य अत्यंत वृद्धिंगत व्हावं, समाजाच्या तळागाळापर्यंत पोचावं. असं असेल तर त्यासाठी नव्या नव्या लोकांची निर्मिती करणं अत्यंत गरजेचं. हे खूप मोलाचं मार्गदर्शन समर्थांनी केलं. पाचवं ते म्हणतात आपले कार्य लोकांना आवडून जर ठिकठिकाणी लोकसमूह कार्यान्वित झाले तर खूप मोठे कार्य सिद्ध झाले असाच समज व्हावा. मात्र त्यासाठी खूप कष्ट करावे, सदैव कामाशी लगबग असावी. म्हणजे आळसे कार्य भाग नसतो हे लक्षात ठेवावं आणि लोकांना उपासनेला लावावं. सहावी गोष्ट ते सांगतात, समाजात प्रत्येकाची कार्यक्षमता वेगवेगळी असते. मग त्यांची योग्यता पाहून त्यांच्यावर काम सोपवावं. म्हणजे ऐऱ्या गैऱ्याला कुठलंही महत्वाचं काम देऊ नये. सतत ते म्हणतात लायक माणसांचा शोध घ्यावा, त्यांना महंतीमध्ये तरबेज बनवावे आणि वेगवेगळ्या ठिकाणी महंतीचे कार्य तथा लोकसंग्रह करण्यासाठी पाठवून द्यावे. असे 6 गुण आपल्याही अंगी बाणावेत. आपल्यालाही समाजाच्या काही कार्य करून त्यातून ऋणातून मुक्त व्हायचं असेल आणि समर्थांची जी काही विचारसरणी असेल ते अंगीकृत करण्यासाठी या सर्व समासांचा अत्यंत बारकाईनं
शांतपणानं पुन्हा पुन्हा चरविचण मनाशी करून चिंतन मननाचं सामर्थ्य अंगी बाणवून या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. हे मी अत्यंत विनम्रतेने आपल्याला सांगते. आपणही त्याचा मनपूर्वक विचार कराल असा मला मनस्वी विश्वास वाटतो. आणि या समारोपामध्ये रघुरायाला आठवल्याशिवाय कसं चालेल, त्याचं आपण आता नामस्मरण करूया. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाजी, मी आपल्या समोर नतमस्तक आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्त करून सरळ सोप्या भाषेत आमच्यापर्यंत मांडण्याची पोहोचवण्याची तुमची जी क्षमता आहे त्यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आपण केलेले या कथनाचा लाभ सर्व श्रावक घेतील अशी मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवा. डॉक्टर शुभदाजी, आपल्या या अखंड ज्ञानासाठी आणि अमूल्य वेळेसाठी आम्ही आपले खूप आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचे खूप आभारी आहोत. आपण जी ही शिकवण आम्हाला देत आहेत त्याच्या आजच्या शृंखलेमध्ये आपण इथे थांबतो.